नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. सोलापुरात कारगिल विजय दिवस निमित्त शहीदांना मानवंदना. कारगिल विजय दिवसाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त यश सिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसेच शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार्क चौक येथील 4 हुतात्मा स्मारक इथं कारगिल शहीदांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रगीताच्या सन्मानाने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर 4 हुतात्म्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास वीरपत्नींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कारगिलच्या रणभूमीवर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून बिगुलाच्या निनादात लष्करी मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक महादेव राऊत, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, कॅप्टन कमलाकर कांबळे, संजय गायकवाड, तिरुपती परकी पंडला, वीर नारी, माजी सैनिक, सैनिक परिवार, महिला, पुरुष, नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सैनिक जयानंद कांबळे, भाऊसाहेब वंजारे, विष्णू वाघमारे, सूर्यकांत गजघाटे यांच्यासह अन्य माजी सैनिकांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी आयुष्मान कमलाकर कांबळे, आयुष्मान जयानंद कांबळे, बाबूराव बेल भंडारे, सूर्यकांत गजघाटे, गणपती आईवळी यांच्यासह माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार जयानंद कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाक्यचे अध्यक्ष डॉक्टर अंगद मुके यांनी केले. शहीदों को